शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. तर आता 3 तासांमध्ये पीक विमा जमा, हेक्टरी 46,000 रुपये. सरसकट या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू. तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. तर आज जी की पीक विम्याची रक्कम जे की आज 3 तासांमध्ये पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तब्बल किती 46,000 रुपये हेक्टरीप्रमाणे जे की इथं पैसे जमा होत आहे. तर आता यामध्ये जे की एकूण रक्कम जे की लाभार्थ्यांना इथं मिळणार आहे ते किती मिळणार आहे? 46,000 रुपये हेक्टरी. तर यामध्ये राज्य सरकारचा हिस्सा यामध्ये किती येते? 18,000 रुपये. किती येते यामध्ये? 18,000 रुपये. त्यानंतर केंद्र सरकारचा हिस्सा आहे त्यामध्ये 20,000 रुपये. त्यानंतर इन्शुरन्स कंपनीचा जो काही हिस्सा आहे त्यामध्ये 8,000 रुपये. तर एकूण मिळून जे काही पैसे तुमच्या खात्यामध्ये 46,000 रुपये हेक्टरीप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर आता शासनाकडून पीक विमा, प्रधानमंत्री पीक विमा योजना भरपाई जमा होण्यास सुरुवात. तर आता केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा नुकसान भरपाई 33% जास्ती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं 46,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. पैसे वाटप जे की आता सुरू झालेले जे की जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर यामध्ये राज्य सरकारचे 18,000 रुपये, केंद्र सरकारचे 20 आणि पीक विमा कंपनीचे 18,000 रुपये. तर असे मिळून 46,000 रुपये जमा झालेले आहे. जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अहिल्यानगरमध्ये. अकोल्यामध्ये राज्य सरकारचे 18 आणि केंद्र सरकारचे 20 आणि जे काही पीक विमा कंपनीचे 8 असे मिळून सुद्धा जे की अकोल्यामध्ये सुद्धा 18 जे की 46,000 रुपये जमा होत आहे. तर आता जे की अमाऊंट आहे तर आता अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा आणि गोंदिया. तर या जिल्ह्यांमध्ये जे की केंद्र सरकारचा 18,000 रुपये, राज्य सरकारचा 20,000 रुपये आणि पीक विमा कंपनीचा जे की 8,000 रुपये. तर असे मिळून जे की पैसे खात्यामध्ये 46,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता जे की सर्व हिस्से सारखेच आहे यामध्ये. तर आतापर्यंत आपण अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया बघितलेलं आहे. त्यानंतर जे ते आपलं इथे चंद्रपूरमध्ये सुद्धा 18 आणि 20 आणि 8 अशी मिळून गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर इथे आपलं धाराशिव. तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 46,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. किती? 46 याप्रमाणे. तर यामध्ये खरीप आहे, रब्बी आहे, अग्रिम आहे. पैसे जे काही इथं खात्यामध्ये येत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर यानंतर इथे आपलं जे की लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली. तर आता या जिल्ह्यांमधील राज्य सरकारचे 18, केंद्र सरकारचे 20 आणि पीक विमा कंपनीचे 8. तर असे मिळून जे काही पैसे इथं तिन्ही याचे पैसे इथं जमा होत आहे. तर एकूण पैसे तुमच्या खात्यामध्ये 46,000 रुपये इथं जमा होत आहे. तर आता लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, पुणे, सातारा, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहे. त्यानंतर सांगलीपर्यंत आपल्या इथं झालेलं आहे. त्यानंतर इथे आपलं यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने पीक विमा कंपनी तर असे मिळून जे काही 46,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथे येत आहे. लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा. तर यामध्ये 46,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर राज्याचे 18, केंद्र सरकारचे 20 आणि पीक विमा कंपनीचे 8 तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 46,000 रुपये याप्रमाणे पैसे येत आहे. आता हे जे पैसे आहेत ते इथं कोणाला मिळणार आहे ते आपण इथं पाहणार आहे. ज्यांनी खरीप, रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला आहे. 33% जास्त नुकसान तुमच्या गावामधून जाहीर झालेलं असेल. त्यानंतर इथे आपलं ई पीक पाहणी पूर्ण असणे आवश्यक आहे. बँक खाते आधारशी लिंक. त्यानंतर तुमचं कृषी विभागाच्या लिस्टमध्ये तुमचं नाव असणे आवश्यक आहे. म्हणजे तुमचे जे काही भरपाई आहे ते झालेले असणे आवश्यक आहे. तर आता पैसे टप्प्याटप्प्याने का येतात? तर आता जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे तर जमा होत नाही. तर यामध्ये तालुका, जिल्हा, बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जे की पैसे तर पाठवले जातात. तर आता काही जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये या हेक्टरीप्रमाणे सरसकट पीक विमा इथं मंजूर होऊन वाटप देखील इथं सुरू करण्यात आलेलं आहे. तर आता यामध्ये तुम्ही लगेच तपासा की तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे आले की नाही. त्यानंतर पैसे अडकण्याचे जे काही मुख्य कारणे यामध्ये आहे. आधार लिंक नसते, बँक खातं चुकीचं लावलेलं असते, पीक विमा अर्जामध्ये काही त्रुटी असते, बरेच जणांचे डॉक्युमेंट्स इथं वापस येते. त्यानंतर ई पीक पाहणी न केलेली असते, बँकेची ई KYC नसते. तर अशाने CSC सेंटरला भेट द्या किंवा कृषी
अधिकाऱ्याला भेट देऊन तुम्ही तुमची त्रुटी दूर करून घ्या. पैसे आले का नाही कशा पद्धतीने तपासायचे स्टेप बाय स्टेप. सर्वप्रथम SMS जे काही चेक करा की तुम्हाला SMS वगैरे आलेला आहे का. प्रधानमंत्री फसल विमा योजना म्हणजे पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन क्रॉप इन्शुरन्सच्या माध्यमातून चेक करा. तर यामध्ये पीक विमा कंपनीचा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. काय आहे हे हेल्पलाईन नंबर, तर हा हेल्पलाईन नंबर आहे 14447. तर याला कॉल करून सुद्धा तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार करू शकता. तर आता यामध्ये जे की पैसे तुमच्या खात्यामध्ये केंद्राचे 18 आणि राज्य सरकारचे 18 आणि केंद्र सरकारचे 20, पीक विमा कंपनीचे 8, तर असे मिळून तुमच्या खात्यामध्ये 46,000 रुपये इथं जमा होत आहे. तर त्यामध्ये कोणकोणते पीक आहेत ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आता जे की या पिकांचे पैसे मिळत आहे यामध्ये भात आहे, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, तूर, सोयाबीन, कापूस. तर या पिकांचे जे काही 46,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये आले की नाही. तर हे आपण खरीपचे बघितले होते. त्यानंतर इथं आता आपलं जे काही रब्बीचे पीक आहे यामध्ये गहू, हरभरा, कांदा, त्यानंतर रब्बी पिकांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर आता सर्वांना सरसकट पीक विमा इथं मिळणार का, तर नाही, सर्वांना सरसकट पीक विमा इथं मिळणार नाही आहे. फक्त काही घोषित केलेले जे काही क्षेत्र आहेत, पीक विमा भरलेले शेतकरी, 33% जास्त नुकसान असलेले शेतकरी, त्यानंतर ज्यांना कोणाला पीक विमा मिळालाच नसेल तर अशांनी टोल फ्री क्रमांक, त्यानंतर पीक विमा, कृषी अधिकारी, पीक विमा कंपनी कार्यालयाशी संपर्क साधा व तुम्ही तुमची तक्रार करून राहिलेला भरपाई व पीक विमा मिळवू शकता.